हाय, मी सौरभ शिंदे फ्रॉम एस आर क्लासेस. आज आपण TY BCom सेमिस्टर 6 जो फायनान्सची मॉक टेस्ट पाहतोय बघा. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचा हा पेपर आहे बघा. ही जी मॉक टेस्ट आज आपण पाहणार आहे ही गुगल फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे, ज्या कॉलेजसाठी त्यांनी गुगल फॉर्म चूज केला आहे एक्झामसाठी त्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण की कसे एक्झाम एक्झॅक्टली टाईममध्ये द्यायची किंवा काय जे काही क्वेश्चन आहेत फायनान्सचे कसे सॉल्व करायचे, हा MCQ ते मी ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, आणि जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण सेम ह्याच टाईपचे बाकीचे कॉस्टिंग असेल किंवा बाकीच्या सब्जेक्टचे मी व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर घेऊन येणार आहे. ठीक आहे, चला आपण स्टार्ट करूया. तुम्हाला डिस्प्लेवरती बघा दिसतंय. फर्स्ट त्यांनी विचारलं आहे तुम्हाला इथे बघा ईमेल ॲड्रेस आहे. तो ईमेल ॲड्रेस तुम्हाला इथे लिहायचा आहे, तुमचा व्हॅलिडिट जो काय असेल तो. त्यानंतर इथे तुम्ही सेकंड बघू शकता युअर फुल नेम. आता फुल नेम लिहिताना सरनेम फर्स्ट लिहायचं आणि कॅपिटल लेटरमध्ये, समजतं ना, कॅपिटल लेटरमध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे. हां, म्हणजे समजा आता सपोज माझं नाव शिंदे सौरभ आहे तर मग शिंदे सौरभ आणि पुढे फादरचं नेम येणार. ठीक आहे, चला पुढे. नंतर व्हॉट्सअप नंबर जो काय असेल तुमचा व्हॅलिड व्हॉट्सअप नंबर तो इथे तुम्हाला लिहायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर जर तुम्ही पाहिलं पुढे व्हॉट्सअप नंबर नंतर पुढे त्यांनी तुम्हाला दिलं आहे सीट नंबर. एक्झामचा सीट नंबर जो काय असेल तो व्यवस्थित तुम्हाला इथे लिहायचा आहे. समजतं ना, इथे व्यवस्थित सीट नंबर लिहायचा आहे. त्यानंतर बघा एक्झॅक्टली इथे एक्झामला स्टार्ट होते. चला आपण स्टार्ट करूया. बघा फर्स्ट क्वेश्चन आहे ऑन ॲमलगेमेशन डिबेंचर फ्रॉम द बुक ऑफ वेंडर कंपनी शुड बी ट्रान्सफर टू. म्हणजे ॲमलगमेशनमध्ये डिबेंचर असतं बघा, डिबेंचर फ्रॉम द बुक ऑफ वेंडर. वेंडर म्हणजे ओल्ड कंपनी, लक्षात घ्या. जे काय बुक बॅलन्स शीटमध्ये असते ॲमलगमेशन डिबेंचर असतं ॲमलगमेशनमध्ये बॅलन्स शीटमध्ये, ते कुठे आपण ट्रान्सफर करतो बघा ना. कुठे ट्रान्सफर करतो आपण? ॲसेट सगळ्या रिलेशनच्या डेबिट ट्रान्सफर करतो आणि लायबिलिटीज आहे ना डिबेंचरमध्ये, ते कुठे ट्रान्सफर करणार? तर रिलेशनच्या क्रेडिटला. त्यामुळे इथे ऑप्शन काय येणार? सेकंड. समजतं ना, दिसतं ना इथे, समजलं असं तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन. समजलं फर्स्टवाला काय ते. इथे समजा ॲसेट आलं असतं, समजा बघा असं क्वेश्चन आला असता ऑन ॲमलगमेशन ॲसेट फ्रॉम द बुक्स ऑफ वेंडर कंपनी शुड बी ट्रान्सफर टू रिलेशन डेबिट साईड. डेबिट आलं असतं. ठीक आहे, ॲसेट असतं. चला नेक्स्ट बघूया आपण. बघा इथे दिले ॲज गव्हर्न द ॲमलगमेशन ऑफ कंपनीज. आता हे सांगायची कुणालाच गरज नाही आहे, सगळ्यांना माहिती आहे. कोणतं येते अकाउंटिंग स्टँडर्ड, कोणतं आहे? 14. ठीक आहे, चला पुढे. त्यानंतर बघा पुढे संजय इम्पोर्टेड गुड्स $8,000. त्यावेळी रेट काय होता मला सांगा? 72 होता एका डॉलरचा रेट, ज्या दिवशी इम्पोर्ट केलं. इम्पोर्ट म्हणजे परचेस केलं. ओके, ऑन अ क्लोजिंग डेट अनपेड अमाऊंट इज 4,000. आणि क्लोजिंग डेटला किती अनपेड अमाऊंट आहे? 4,000 आहे. तेव्हा रेट किती आहे? 70 आहे. चूज द करेक्ट इफेक्ट द बॅलन्स शीट फॉर द अबाउट ट्रान्झॅक्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह इन द बुक्स ऑफ संजय. ठीक आहे, म्हणजे तुम्ही इथे बॅलन्स शीटला म्हणजे संजयच्या इथे किती अमाऊंट राहील आणि किती अमाऊंट लिहिणार बघा ना. तुम्ही विचार करा. आता इथे रेट होता 72 होता. ओके, आणि इम्पोर्ट केलं की एक्सपोर्ट केलं? पहिली गोष्ट तर इम्पोर्ट केलं म्हणजे परचेस केलं, म्हणजे क्रेडिटच येणार, डेटच तर येणार नाही, हे फिक्स. ओके, तर बॅलन्स किती राहिला आहे? तर 4,000 राहिलं आहे. ठीक आहे, आता 4,000 बॅलन्स राहिला आहे आणि रेट किती आहे? 70चा रेट आहे, बरोबर की नाही? मग 4,000 इंटू 70 करा, किती येणार मला सांगा? मग इथे बघा लास्ट ऑप्शन दिसतोय तुम्हाला, 4th नंबरचा ऑप्शन दिसतोय ना तुम्हाला, किती दिसतोय? 2,80,000चा. समजलं तो येणार. कसं आलं तर हे तुम्हाला इथे दिसतंय बघा. 4,000 इंटू 70 करा, कारण बॅलन्स काढायचा ना आपल्याला अनपेड अमाऊंटचा. ठीक आहे, मग काढलं $4,000 इंटू रेट आहे 70. 4,000 इंटू 70. ठीक आहे, समजलं कसं इथपर्यंत आलं आहे. चला नेक्स्ट पुढे बघूया आपण. त्यानंतर बघा पुढे एक्सपोर्ट गुड्स ऑफ $10,000 65. रेट किती होतं तेव्हा? 65. एक्सपोर्ट केलं बघा इथे. कलेक्टेड 4,000, त्यातले कलेक्ट केले 4,000 61चा रेटने. ठीक आहे, तर इफेक्ट ऑफ दिस ट्रान्झॅक्शन फॉरेन एक्सचेंज डिफरन्स अकाउंट. आता पहिली गोष्ट प्रॉफिट झाला की लॉस झाला हा विचार करा. समज कसं विचार करायचा बघा. रेट किती होता? फर्स्ट रेट किती होता? 65 होता. आता झाला किती? 61 तुम्हाला पैसे मिळतात, म्हणजे पैसे कमी मिळत आहेत, म्हणजे लॉस आहे. किती रुपीचा लॉस आहे? 65 - 61 4 रुपीचा लॉस आहे एका डॉलर मागे. मग किती बॅलन्स आहे तुमचा इथे? $4,000 आहेत ना तुमच्याकडे आता, कलेक्ट तुम्ही केलात, बरोबर. त्यांनी काय म्हटलं? इफेक्ट ऑफ दिस ट्रान्झॅक्शन फॉरेन एक्सचेंज डिफरन्स अकाउंट विल बी. तर 4,000 इंटू किती? 4. किती येणार मला सांगा? 4,000 इंटू 4 जर तुम्ही केलात तर 16,000. प्रॉफिट की लॉस? आता म्हटलं तुम्हाला रेट कमी झाला आहे, तुम्हाला पैसे मिळणार आहेत, लॉस म्हणजे फर्स्टवाला येईल बघा तुम्हाला इथे, समजतं नाही ते. ठीक आहे, तुमचा लॉस किती येईल? 16,000. समजलं कसं काढलं आहे? तो रेटमधला डिफरन्स जो 4 आहे तो, आणि जो कलेक्ट तुम्ही केलं ना 4,000, ते 4,000 इंटू 4 किती आहे ना? 16,000. समजलं? लॉस का ते समजलं? रेट कमी झाला आहे ना, पैसे कमी मिळणार, लॉस. चला पुढे. ऑन ॲमलगमेशन
द ॲसेट ऑफ अ वेंडर कंपनी शुड बी ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. बघा ना, ऑन ॲमलगमेशनला ॲसेट ऑफ वेंडर कंपनी शुड बी ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. कुठे काय कसं करतो आपण? रिअलायझेबल व्हॅल्यू, बुक व्हॅल्यू, ॲग्रीड व्हॅल्यू. तुम्ही विचार करा आता, आपण बघा ना रिअलायझेशन अकाउंटला जे बॅलन्स शीटमधले आयटम ट्रान्सफर करतो ॲसेट वगैरे, कोणत्या व्हॅल्यू असतात? बदलतो का व्हॅल्यू? नाही ना, ज्या काय ॲसेटमध्ये त्याच येतो ना, म्हणजे कोणत्या? बुक व्हॅल्यू. लक्षात घ्या. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? चला पुढे. इन अ पब्लिक इश्यू ऑफ शेअर्स मिनिमम, in a public issue of shares minimum ... shares should be subscribed in order to make validity. एक लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा, पब्लिक इश्यू असेल तर जवळपास 90% तुमचे शेअर्स काय झाले पाहिजेत? तर सबस्क्राईब झाले पाहिजेत. ठीक आहे, लक्षात ठेवा हे. पुढे वर्क ऑफ NCLT रिलेटेड टू, वर्क ऑफ NCLT रिलेटेड टू, लक्षात घ्या, लिक्विडेशन ऑफ कंपनीज. ठीक आहे, काय ना? लिक्विडेशन ऑफ कंपनीज. त्यानंतर बघा पुढे अमलगमेशन ॲडजस्टमेंट अकाउंट is required in case of, amalgamation adjustment account is required in case of, लक्षात ठेवा amalgamation adjustment ची एंट्री आठवा, कोणची एंट्री? स्टॅट्युटरी रिझर्व्हची करतो ना आपण, स्टॅट्युटरी रिझर्व्ह ट्रान्सफर करतो आपण amalgamation adjustment अकाउंटला. ठीक आहे, म्हणजे येणार इथे स्टॅट्युटरी रिझर्व्ह. चला पुढे बघा, हे तुम्हाला माहितीच आहे. कन्वर्ट ऑफ करन्सी इन कवर्ड अंडर अकाउंटिंग स्टँडर्ड. करन्सीचा काय अकाउंटिंग स्टँडर्ड? 11. हां, माशी बदला पण 14 amalgamations आहे. ठीक आहे, आणि 11 कसला आहे? फॉरेन करन्सीचा. पुढे मिनिमम मेंबर्स ऑफ LLP, सगळ्यात सोपं कोणते? किती मेंबर? कमीत कमी 2 असतील ना, पार्टनर्स 2 पाहिजेत ना LLP मध्ये. ठीक आहे, 2. लक्षात ठेवा हे क्वेश्चन्स. पुढे बघा, एक्सपोर्ट गुड्स $5,000, $1 इज इक्वल टू 72, रिसीव $2,000, $1.73 अँड रिसीव $3,000, $1.70. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ फॉरेन एक्सचेंज डिफरन्स अकाउंट? तर इफेक्ट काय होईल फॉरेन एक्सचेंज डिफरन्स अकाउंटला? आता कसं ते बघा, पहिले प्रॉफिट झाला की लॉस झाला ते आपण बघूया. बघा, फर्स्टली मला तुम्ही सांगा, इथे तुम्हाला 5,000 दिसते, एक्सपोर्ट गुड्स केले बरोबर 72नी. ज्यावेळी पैसे मिळाले त्यावेळी बघा फर्स्ट पेमेंट $2,000 मिळालं, ते 73 रेट होता, म्हणजे 1 रुपयाने वाढला होता रेट. म्हणजे आपला प्रॉफिट आहे. एक्सपोर्ट केलं म्हणजे पैसे तुम्हाला मिळणार आहेत, पैसे रिसीव्ह होणार आहेत. मग रेट वाढला की तुमचा प्रॉफिट आहे, रेट कमी झाला की तुमचा लॉस आहे. लक्षात ठेवा, 73 रेट झाला आहे, प्रॉफिट आहे. किती प्रॉफिट येणार? 2,000 × 73 करा, हे इंटू 73 करा, तुम्हाला किती मिळेल मला सांगा? 2,000 × 73 केल्यावर किती मिळेल? सॉरी 73 नव्हे, रेटमधला डिफरन्स बघूया आपण. बघा रेटमधला डिफरन्स म्हणजे काय? तर रेट बघा 72 होता, 73 झाला, म्हणजे 1 रुपीजने इन्क्रीज झाला ना. मग 2,000 × 1 करा, 2,000 × 1 किती येणार? 2,000 येणार बरोबर. हा 2,000 तुमचा प्रॉफिट झाला आहे. आता लॉस पुढचं बघूया. 3,000 ज्यावेळी तुम्हाला मिळाले तेव्हा 70 रुपये झाला, म्हणजे 72वरून 70 झाला, म्हणजे किती? 72वरून 70 झाला, म्हणजे 2 रुपीज कमी झाले, मग 2 रुपीज लॉस झाला. मग 3,000 × 2 करा, म्हणजे 6,000 मिळेल बघा तुम्हाला. म्हणजे 6,000 तुमचा लॉस आहे. समजतं नाही मी काय होतं? 6,000 तुमचा लॉस आहे, 2,000 तुमचा प्रॉफिट आहे बरोबर. 6,000 तुमचा लॉस आहे, 2,000 प्रॉफिट आहे. मग आता लॉस जास्त आहे ना, त्यातून प्रॉफिट मायनस करा, म्हणजे बॅलन्स किती राहील तुमच्याकडे? तर 4,000 लॉस राहील बघा. किती राहील तुमच्याकडे बॅलन्स? 4,000 लॉस. समजते मी काय म्हणतोय? प्लीज जरा समजलं असेल तर पुन्हा एकदा बघा. काय केलं मी सांगितलं तुम्हाला. आता बघा काय केलं आपण, तर बघा एक्सपोर्ट केला आहे 72नी. ठीक आहे, एक्सपोर्ट केला आहे 72नी, आणि जे 2,000 मिळाले आपल्याला ते 73नी मिळाले, म्हणजे 1 रुपया एक्स्ट्रा मिळाला. मग 2,000 × 1 केलं आपण, तर ते आलं आपलं 2,000. हे 2,000 तुम्हाला प्रॉफिट झालेलं आहे, P प्रॉफिट. ओके, आणि 3,000 ज्यावेळी तुम्हाला मिळाले तेव्हा 70 झाला, रेट कमी झाला, 2 रुपीजनी कमी झाला. मग 3,000 × 2 करा, 3,000 × 2 केलं, 6,000 तुमचा लॉस आला. मग 6,000 लॉसमधून हा प्रॉफिट आपण मायनस केला, मग उरले किती? 4,000. मग एक्झॅक्टली लॉस किती उरला? 4,000. समजलं? चला नेक्स्ट बघूया आपण. बघा, अमोल एक्सपोर्ट गुड्स ऑफ $7,000, $1 होता 72. क्लोजिंग डेट ऑफ आउटस्टँडिंग अमाउंट इज 3,000, $1 इज इक्वल टू 70. चूज अ करेक्ट इफेक्टिव्ह फॉरेन एक्सचेंज ओनली फॉर द आउटस्टँडिंग अमाउंट फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह इन द बुक्स ऑफ द अमाउंट. आता मला सांगा, ज्या दिवशी एक्सपोर्ट केलात गुड्स तुम्ही त्या दिवशी रेट होता 72, आणि ज्या दिवशी तुम्ही एक्झॅक्टली पेमेंट करताय बरोबर ना, पेमेंट तुम्हाला रिसीव्ह होतंय त्या दिवशी रेट आहे 70. साहजिक आहे तुमचा लॉस झाला, कारण एक्सपोर्ट म्हणजे सेल केलं तुम्ही. ज्या दिवशी सेल केलं रेट जास्त होता, जेव्हा पैसे मिळाले तेव्हा रेट कमी होता बरोबर. म्हणजे जो डिफरन्स आहे या दोन ह्याच्यामधला 72 आणि 70 मधला 2 रुपीजचा हा तुमचा लॉस आहे पर $. ठीक आहे, मग आता एक्झॅक्टली लॉस किती झाला? तर 3,000 आहे ना, 3,000 तुमच्याकडे बॅलन्स आहे, 3,000 × 2 म्हणजे 6,000 तुमचा काय झाला? लॉस झाला. समजते? बघा इथे 6,000 आहे ना, फॉरेन एक्सचेंज लॉस तुम्हाला दिले का? 6,000 त्यांनी. हां, फर्स्ट वन हे आन्सर येईल.
समजलं? बघा आता जसं मी सांगतो तसं विचार करत आणि सॉल्व्ह करा. तुम्हाला आता एक्झाम लवकरात लवकर येईल बघा नेक्स्ट मंथमध्ये. चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण. परचेस कन्सिडरेशन इज पेड बाय. कोण करतं? पीसी कोण देतं? तुम्ही मला सांगा. बघा ना, पर्चेसिंग कंपनी वेंडर कंपनी, जी काय पर्चेसिंग कंपनी आहे ती त्या वेंडर कंपनीला देते की नाही? हां, पैसे पीसी देते. ओके, म्हणजे जी न्यू कंपनी ती ओल्ड कंपनी देते. समजलं? पुढे इन लिक्विडेशन ऑफ कंपनीज इक्विटी शेअर्स होल्डर आर डॉट डॉट. बघा ना, लिक्विडेशन ऑफ कंपनीला इक्विटी शेअरला काय केलं? प्रिओरिटी क्लेमंट असतात, लास्ट क्लेमंट असतात, जॉईंट क्लेम असतात, नो क्लेमंट असतात. तुम्ही मला सांगा काय असणार आहेत? इक्विटी शेअर्स म्हणजे मालक आहेत ना, सगळ्यात शेवटी त्यांना पैसे देतात, लास्ट क्लेमंट लक्षात ठेवा. हां, इक्विटी शेअर्स. पुढे व्हाईल मेकिंग अ पेमेंट टू फुल्ली अँड पार्टली पेड अप इक्विटी शेअर्स इन लिक्विडेशन ऑफ कंपनीज. बघा ना, व्हाईल पेमेंट ऑफ फुल्ली अँड पार्टली पेड अप इक्विटी शेअर्स लिक्विडेशन ऑफ कंपनी. ज्यावेळी फुल्ली आणि पार्टली बघा लिक्विडेशन ऑफ कंपनीज माहिती आहे ना, लिक्विडेशन ऑफ कंपनीज टॉपिक, त्यामध्ये बघा फुल्ली आणि पार्टली जर पेड अप तुमचे इक्विटी शेअर्स असतील तर ते कसे एक्झॅक्टली त्यांना कसं तुम्ही पेपर करणार? त्यांनी दिलं बघा, फर्स्ट त्यांनी दिल्या फुल्ली पेड अप शेअर्स शुड बी सेटल फर्स्ट. पहिले ते करतो का? पार्टली शेअर पेड अप शेअर्स शुड बी सेटल प्लस. हे दोन्ही नाही आहेत बघा. फुल्ली अँड पार्टली शेअर होल्डर शुड बी सेटल प्रपोर्शनेटली. बघा हे त्याच्या प्रपोर्शननुसार आपण देतो. हां, हे आन्सर बरोबर आहे. ठीक आहे, समजलं? चला पुढे. त्यानंतर बघा पुढे तुम्हाला त्यांनी दिलं आहे लायबिलिटी ऑफ अ पार्टनर इन LLP. बघा लक्षात ठेवा, LLP मध्ये लायबिलिटी कशी असते? लिमिटेड असते. समजलं आहे? असं तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. बघा ही मॉक टेस्ट होती, मी कसं सॉल्व्ह करायचं सांगितलं आहे बघा, आणि इथे तुम्ही लास्टला इथे सबमिट करणार. समजलं? असेच तुमची जी फायनल जर तुमचं गुगल फॉर्ममध्ये एक्झाम होणार असेल तर सेम ह्या टाईपमध्ये एक्झाम होईल बघा. ठीक आहे, व्यवस्थित. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकरात लवकर मी टाकण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू.